नमस्कार मंडळी. तर मी आज माझ्या लाईफचं एक सिक्रेट तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आजची सकाळ खूपच सुंदर अशी सुरू होती. नवरोबा आणि माझे मुलं ऑफिसला गेले आणि शाळेत गेली मुलं. त्यानंतर मग मी किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून आणि दूध तापायला ठेवलं. तेवढ्यात नवरोबांचा फोन आला. त्यांच्याशी फोनवर बोलण्यासाठी मी बाहेर आले आणि तब्बल अर्धा तास हे दूध असंच बारीक गॅसवर उकळत होतं. आता माझं सिक्रेट तुम्हाला सांगते. तुम्ही पाहू शकतात ह्या दूध ना तापून तापून दुधाचा अक्षरशः खवा तयार झाला. गॅस तर गॅस खराब, दूधगंगा तर वाहतच होती आणि किचन ओटाही खराब झाला. आणि हेच आहे माझ्या लाईफचं सिक्रेट. दुधाचं आणि माझं जन्मोजन्मांतरीचं नातं आहे. नातं जन्मोजन्मांतरीचं असल्यामुळे त्या दुधाकडे कितीही लक्ष दिलं तरी महिन्यातून 4-5 वेळेस तरी ते दूध ओतून जातच असतं. मग सगळं आवरून सावरून घेतलं, नवरोबांना घरी बोलवून घेतलं, कारण की आज लवच्या स्कूलमध्ये ओरिएंटेशन होतं. लवच्या स्कूलमध्ये आम्ही जाऊन आलो. ओरिएंटेशन खूप छान होतं. मी खाली आवरत बसले होते. संध्याकाळची वेळ होती आणि लवचा आवाज आला, मम्मी लवकर वर ये, टेरेसवर ये. म्हणून मी घाई गडबडीत वर गेले. पाहते तर काय, इतकं सुंदर आभाळ होतं. पावसाचं वातावरण होतं, पण सूर्यदेवसुद्धा इतके सुंदर असे दिसत होते. त्यानंतर मग संध्याकाळी सगळं आवरून सावरून झाल्यावर रात्रीचे 9:30 वाजले होते. उद्या आहे लवची स्कूल, त्यामुळे आदल्या दिवशीच तयारी करावी लागते. म्हणून रात्रीचे 9:30 वाजता मी भाजीपाला निवडत बसले होते. मी तर माझ्या लाईफमधलं हे सिक्रेट तुमच्याबरोबर शेअर केलं, पण तुम्ही ह्या सिक्रेटला रिलेट करता की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग, बाय.